सोलापूर शहरात महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक प्रकार समोर आला। नवी वेस पोलीस चौकी समोरील जय महाराष्ट्र वडापाव सेंटर परिसरात गेल्या तब्बल 1.5 महिन्यापासून ड्रेनेज लाईन फुटल्याने सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे। सोलापूर शहराच्या मुख्य प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या नवी वेस परिसरात ड्रेनेज फुटल्यामुळे अस्वच्छतेचं साम्राज्य निर्माण झालं आहे। जय महाराष्ट्र वडापाव सेंटर समोरील ड्रेनेज लाईन फुटल्यानं सांडपाणी थेट रस्त्यावर येत असून ते हिरामोती लॉज, विनायक लॉज परिसरातून वाहत भागवत थिएटर मार्गे शिवाजी चौकापर्यंत पोहोचत आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून ही समस्या कायम असून रस्त्यावर सतत सांडपाणी वाहत असल्यानं तीव्र दुर्गंधी पसरली आहे। पादचारी, वाहनचालक आणि स्थानिक व्यापाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून डासांचं प्रमाणही वाढल्यानं साथीच्या आजारांची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार महापालिकेच्या ड्रेनेज विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यानं प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्तीचं काम सुरू केलेलं नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। विशेष म्हणजे हा मार्ग सोलापूर शहरात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रमुख प्रवेश मार्ग आहे। शहरात प्रवेश करताच रस्त्यावर वाहणारं ड्रेनेजचं पाणी आणि असह्य दुर्गंधी पाहून सोलापूर शहराची नकारात्मक प्रतिमा तयार होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। स्थानिकांनी महापालिका प्रशासनानं तातडीनं ड्रेनेज दुरुस्त करून सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे।